प्रणव तोंड बंद कर, तोंड बंद कर, तोंड बंद कर ना. झाले काय वाटत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आम्ही चाललोय शिर्डीला. आजचा दुसरा दिवस. काल काही कारणामुळे मला पहिल्या डेचा ब्लॉग घेता नाही आला, म्हणून आजपासून कंटिन्यू करतोय. आत्ताच आम्ही उठलोय, आत्ता वाजले 4:30. तो आता इकडनं फ्रेश वगैरे होऊन निघतो. तर कसं काय आज होतो पूर्ण दिवसभर तुम्हाला दाखवतो, त्यासाठी ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. झाले काय वाटतं सकाळी आंघोळ करून कसं वाटतंय? एक नंबर फ्रेश, पूर्णपणे फ्रेश फ्रेश वाटतं. फ्रेश. पाणी कसं आहे? थंड आहे. एक नंबर पाणी, गारगार पाण्यात आंघोळ कर. फ्रेश वगैरे होऊन आता निघायच्या तयारीमध्ये. आरती वगैरे झालेली आहे. दुसऱ्या दिवसाचा आमचा पहिला आता घाटन देवीला नाश्त्याचा स्टॉप आहे. आता आम्ही आहेत कसारे घाटात चालतोय. आम्ही नाश्त्याच्या स्टॉपवर पोहोचलोय. घाटन देवीचं मंदिर. थोड्या वेळात निघू. आमचा दगड्या सरातील फेमस गुल्फीवाले मावा गुल्फी ची लाईन. इकडे आमचा नाश्ता आहे. आता नाश्त्याची लाईन लागली इकडे. आमच्या हावरे बघा इथे. हे बघ हे प्रणव तोंड बंद कर, तोंड बंद कर, तोंड बंद कर ना. प्रणव सावकाश का, सावकाश का, सावकाश का. आजचा आमचा नाश्ता आहे मिसळ पाव. मिसळ पावचा नाश्ता. इकडे जाम लाईन आहे आणि आम्ही सर्वांच्या अगोदर घेतला. भूक लागली ती म्हणून. एकटाच हावरा साला 6 पाव घेऊन आलाय. सगळ्यात जास्ती 6 पाव घेऊन आलाय. मी 6 नाही 3च पाव घेतले ते. बघ ते पण टाक इथं. 6 पाव हावरा, त्याच्यासोबत आणखीन त्याला खातो पण जातो कुठं काय माहिती. माग हिटर बाई सगळ्यांचे तसेच देखील आंघोळ नाही केले अजून. आज आमचा सकाळचा नाश्ता वगैरे करून झालेला आहे आणि आम्ही निघालोय आता दुपारच्या स्टॉपला. तर आता चालतोय. ऊन पण जाम लागतोय, काय करणार. आता चाललोय दुपारच्या स्टॉपला. आमचा दुपारचा स्टॉप घोटी. पालखी निघाले. 12 किलोमीटर आहे. इथून 12 किलोमीटर आहे. आता वाजले 10. बघूया किती टाइम होतोय. खूप चालून पण आमचा अजून काय स्टॉप आला नाही दुपारचा. खूप लांबचा पल्ला आहे हा. आणि एवढं ऊन लागतंय का काय सांगू. मी उन्हात चाललोय. नाही कॅब नाही काय नाही, तरी पण चाललोय. उन्हाचा आम्ही तापलेलो आहे. काय बोलायचं. कधीपासून असं झालंय, कधी दुपारच्या स्टॉपवर पोहोचू. मोठा उठा उठवायलाच घेतला आता. कशाला थांबले? तो आपला स्टॉप पुढे आहे. तरी ते तर पालखी इथे होती. आता आम्ही चाललोय दुपारच्या स्टॉप वरती. पालखी आहे, पोर आहेत सगळे. पहिला झेंडा. आमचा मित्र भेटला शुभम शेठ. काय बोलशील? काय पालखी काय थांबलं होता? काय विषय काय होता? पालखी थांबले, काय विषय काय होता? आपला भाऊला गोड ब्लॉग बनवतो. अरे गोड ब्लॉग मध्ये यायला आपल्याला खूप आवडतं. तू बोलतो लांब लांब टेंगा चालत जातो पुढे. एवढ्या मोठ्या आहेत? किती मोठ्या आहेत? थोडीशी मांडी घासते. थोडीशे जास्त नाही का? ते जरा मांडी मोठी झाली ना, लेग मारून मारून. हे तुझ्या पण घासलेत का? तो इंजर्ड होता. कल्पेचा नाही घासले भाई. महेश शेट इकडे लांब. महेश शेट तोंड धुतात. मग काय गोरा पडला सूर्य. मग फोडा रे पायांना फोड येऊन पण साई फक्त थांबला नाही. फोड लावून घेतोय, थांबला नाही कुठे. चला. असं तर आता इथून पालखी निघाली. आम्ही आता चाललोय दुपारच्या स्टॉपवर. लाईक करा, शेअर करा. आता इकडनं पालखी निघली. आम्ही स्टॉपवर जायला. खंडोबाचा मंदिर आहे. जेवण झाल्यानंतर सगळे पोरं इकडे विश्रांतीला येतात.
इकडे मस्त आले आता, जो तो आपापला आराम करतोय. शुभम, इथं पण मोठा स्कॅम झाला, काय बोलशील तू? पोरं पप्पा फेकत राहतात. काय बोलशील? झेंडा आला, कोण झेंडा आला नाही. नाही फसवलेलं नाही, झेंडा आलाय तो तिथं दिसतोय. आलाय तो निघालाय तो. आमचं दुपारचं जेवण झाल्यानंतर आम्ही निघालो हळूहळू. जेवण खूप लेट झाला, निघायला पण खूप उशीर झाला. आम्ही 5 वाजता तिकडनं निघालो. तर आता आम्ही चाललोय आमचा नाईटच्या स्टॉपवरती. आणि हे चाललेत सगळे बघा, हे बाळा आणि टाकी चाललेत हळूहळू. तर खूप थकलोय आणि आमचा नाईटचा स्टॉप पण खूप लांब आहे. दरवर्षी असायचं आमच्या इथेच आसपास असतो, तिथून पण 4-5 किलोमीटर पुढे, म्हणजे खूप लांब आहे. जाता आता आम्हाला तर रात्रच होईल. बघूया कसा काय किती टाईम होतं. बघा इकडचा संध्याकाळचा व्ह्यू आणि हा समृद्धी महामार्ग, संध्याकाळचा व्ह्यू. तर आमचा नाईटचा स्टॉप आलेला आहे. कसं तरी पोहोचलो आम्ही, कसं तरी आलोय, कसं तरीच जीवा पोटावर आलोय आम्ही. तर आता आम्ही इथून आत एंट्री करतो अनुसया लॉन्स. तर आम्ही नाईटच्या स्टॉपवर पोहोचलेलो आहे. खूप थकलो, कसं तरी पोहोचलो. आता आम्हाला बघा एवढ्या याच्यातून बॅग शोधायच्या आहेत, आम्हाला आमच्या बॅग शोधायच्या आहेत. आणि हा आमचा हॉल्ट आहे. तर आता आम्हाला एक झोपायला चांगली जागा पण शोधावी लागेल. तसं आहे, कुठला तरी कोपरा गेला लागेल. तर आता आम्ही इथून बॅग शोधतोय. तर नंतर तुम्हाला फ्रेश वगैरे होऊन दाखवतो सर्व. आमचा हा नाईटचा स्टॉप आहे. मी आत्ताच फ्रेश वगैरे, आंघोळ वगैरे झालेली आहे, मस्त फ्रेश झाले. आणि हा आमचा नाईटचा हॉल्ट आहे बघा, खूप मोठा आहे आणि खूप भारी आहे. इकडे सगळे मोबाईल चार्जिंग करत बसले. इकडे आमचा आता मी जातोय चाय प्यायला. खूप थकलेलं आहे, आंघोळ वगैरे केली, आता जरा फ्रेश वाटते. आणि आता हे बघा इथे चाय आहे, ते चाय घेतो. कुणाल कसं वाटतंय पण नाईट? मस्त एकदम परफेक्ट. पाय बी दुखायला लागलेत आता. बघू आता पुढे कसं काय चालवतात केलाय. बिस्किट आहे बघा, चाय घेतलाय, चाय. आता बिस्किट घेतं. दे बाबा, दे बिस्किट दे. आणि दिग्या फुल घासलेला आहे भाई. गोपी चाय पितो. काय तुझा ओपिनियन? हातात कसला कप? काय बोलतो? पोस्टर भारी आणलाय काल दाखल. हे बघा, हे लीगचे बॅनर कधी कामाला येतील? आता आम्हाला कामाला आले बघा, शिर्डीला जाताना. शुभम काय बोलशील, कसा वाटला आजचा दिवस? आज जाम चाललोय. जाम चाललं. पाय बी दुखतात की नाही? दुखतो ना, एक पाय दुखतो. तू बोलता गाडीत बसून आला? नाही असं समजलं गाडीत बसून आला. नाही रे. बघा घासेश भाई, खूप घासलाय. काय झालाय लय काय नाही सांगू शकत. आता तो गाडीत बसतोय. आता गाडीत बसते ती का? आजचा दिवस खूप बेकार गेलाय आमचा. बेकार म्हणजे चालून वाट लागली, वाट हालच खराब झाले. आम्हाला 1-2 किलोमीटर सांगून 5 किलोमीटर पुढे आणलं. 5 किलोमीटर. पहिला स्टॉप कुठं होता, ह्यो स्टॉप कुठं? पहिला स्टॉप कुठे आणि हा स्टॉप कुठे? तर खराब अवस्था. आता आम्ही आंघोळ करून मस्त आराम करतोय, कारण की उद्या आम्हाला पालखी पण घ्यायची आहे. उद्या सकाळी आम्ही पालखी घ्या. पालखीचा टाइम झालेला आहे आणि ही धूप आरती आम्हाला सर्वांना देताना बघा. सकाळी पावभाजीची सोय. सकाळी पावभाजीची सोय काय? शकता जेवणाची लाईन, एवढी मोठी जेवणाची लाईन लागली. एवढी मोठी जेवणाची लाईन आहे. स्पेशल जेवण, डाळ भात, वांग्याचा भरीत आणि जिलेबी आणि बुंदीशेव. साल्या हावऱ्याने खाल्ली. बघा हावऱ्या याने खाल्ली आणि बाला झोपला इथं. बाला चल जेवायला.
तर इथं खूप लाईन असल्यामुळे आम्ही जेवणासाठी थांबलोय. हे बघा